नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महापारेषण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित महाट्रान्सको येथे तुम्हाला तब्बल भरती पाहायला मिळाली आहे. याआधी विद्युत सहाय्यक या पोस्टसाठी 1904 वॅकन्सी होत्या, आता त्या इन्क्रीज होऊन 2600च्या पार गेलेल्या आहेत. तर ती एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी. तब्बल 719 वॅकन्सी वाढलेल्या आहेत. तर जेवढी माझे ITI चे विद्यार्थी आहे इलेक्ट्रिशियनचे, यामध्ये महापारेषणमध्ये फक्त इलेक्ट्रिशियनचे म्हणजे वीज तंत्री या ट्रेडचेच विद्यार्थी इलिजिबल असतात. तर जेवढी माझे इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बाब आहे आणि ती म्हणजे कोणती, महापारेषण विद्युत सहायक मध्ये आज ॲडव्हर्टाइजमेंट आली, सर्वांनी बघितली असेल. आता त्यामध्ये महत्त्वाचं बाब की भरपूर मुलांचे कमेंट येऊन राहिले टेलिग्राम चॅनलवरती, मेसेजवरती, यूट्यूब चॅनलच्या मेसेजवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अप्रेंटिसशिप नेमकी कुठली टाकायची हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता तुम्ही कोणाकडे महाजनकोची अप्रेंटिस असेल, कोणाकडे महावितरणची अप्रेंटिस असेल आणि कोणाकडे महापारेषणची असेल. आता ज्याच्याकडे महापारेषणची अप्रेंटिस आहे त्याला तर काही प्रॉब्लेम नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त ज्या कोणाकडे MSEBची अप्रेंटिस असेल किंवा कोणाकडे त्याच्या व्यतिरिक्त महाजनको किंवा महाडिस्कमची अप्रेंटिस असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा क्वेश्चन मार्क असणार आहे. तर हा आजचा आपला टॉपिक असणार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त अप्रेंटिस टाकल्याच्या नंतर, कारण आता इथे एक बोनस पॉइंट आहे, तो म्हणजे कोणता, अप्रेंटिसशिपच्या विद्यार्थ्यांना मिळणार 10% अधिक गुण. आता 10% अधिक गुण ते कसे काय मिळणार हे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि महत्त्वाची बाब अशी, तुम्ही जर वयोमर्यादा जर तुमची कॅल्क्युलेट करणार तर तुम्ही त्यामध्ये डेट ऑफ बर्थ टाकणार फॉर्म फिलअप करत असताना. मग जी डेट ऑफ बर्थ टाकणार म्हणजे जी जन्मतारीख सर्टिफिकेट टाकणार, तर ती जन्मतारीख सर्टिफिकेट तुम्हाला कुठली जन्मतारीख पाहून तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे. कारण असं होतं की जन्मतारीख वेगळ्या सर्टिफिकेटवर वेगळं, 10वीच्या सर्टिफिकेटवर वेगळं, जन्माच्या प्रमाणपत्रावर वेगळं, असं तुमचं काय असते, डेट ऑफ बर्थ असते. जर ज्यांना कोणतीही प्रॉब्लेम असेल तर मी तुम्हाला सांगतो नेमकी कुठलं तुम्हाला डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेटवरची तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे ते. आणि दुसरी बाब अशी, ते मराठी भाषा प्रमाणपत्र, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता ज्यांचं 10वी मराठीमधनं झालं त्याला प्रॉब्लेम नाही, पण ज्यांचं 10वी जर CBSE मधून झालं आहे तर त्याला प्रॉब्लेम येतं. तर त्यासाठी सुद्धा सोल्युशन सांगण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल ना, तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब केल्याच्या नंतर जी बेल आयकॉन असते ना, तिला सुद्धा ऑन करून द्यायची. याच्यामुळे काय होते, येणारे सर्व क्लास लिंक, नोटिफिकेशन, स्टेट गव्हर्नमेंट जॉब, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब, त्याच्या व्यतिरिक्त कुठला रिझल्ट लागला असो, याची संपूर्ण माहिती ना आपण आपल्या चॅनलच्या द्वारे देण्याचा प्रयत्न करीत असतो. चला आता जाणून घेऊया महापारेषण विद्युत सहायकमध्ये काय ते पॉईंट्स आहेत ते. बघा री मध्ये 5वा पॉइंट आहे वयोमर्यादा. तर 5.1 मध्ये बघा, काळजीपूर्वक बघायचं. हे छोटे छोटे पॉईंट ना तुम्ही काय करता, स्किप होऊन जाते तुमचे फॉर्म फिलअप करत असताना. वयोमर्यादामध्ये लिहिलेलं आहे की दिनांक 31/7/2024 रोजी उमेदवाराचे किमान वय 18 आणि मॅक्झिमम वय एज 38 आहे, हे सर्वांना माहित आहे. तर दुसरा पॉईंट बघा, वयोमर्यादेकरिता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ. आता माध्यमिक व शिक्षण व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ काय होते विद्यार्थी, इथं लिहिलेलं आहे SSC म्हणजे 10वीचं जे प्रमाणपत्र आहे तुमचं, कोणतं, 10वीचं जे प्रमाणपत्र आहे. आता प्रमाणपत्र म्हणजे काय, SSC. 10वीचं प्रमाणपत्र म्हणजे काय, 10वीचा डिप्लोमा. 10वीच्या मार्कशीटवर डेट ऑफ बर्थ नसते. 10वीच्या डिप्लोम्यावर जर तुम्ही अजूनही आपला डिप्लोमा 10वीचा आणला नसेल ना तुमच्या शाळेमधून, तर जा आणि लगेच घेऊन या. कारण त्या डिप्लोम्यावर जी SSC प्रमाणपत्रावर नोंदवलेली किंवा दर्शवलेली जी जन्मतारीख आहे ना, ती ग्राह्य धरण्यात येणार आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो. मी वारंवार सांगतोय तुम्हाला की जी डेट ऑफ बर्थ असते ना, ती तुमच्या डिप्लोम्यावर, 10वीच्या डिप्लोम्यावरची पकडली जाते. तर तीच ग्राह्य धरण्यात येणार आहे. जी नोंदवलेली आहे त्यावर तीच तुमची डेट ऑफ बर्थ मान्य करण्यात येणार आहे. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट होता. आता हा क्लिअर झाला असेल तुम्हाला. चला आता पुन्हा एकदा सांगतोय. आता शिकाऊ उमेदवारी म्हणजे जे अप्रेंटिस वाले विद्यार्थी आहे. आता अप्रेंटिस वाले जे विद्यार्थी आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्यासाठी 5.9 बघा इथे लिहिलेला आहे. त्यांना एजामध्ये काय रिलॅक्सेशन मिळेल, इथं मी तुम्हाला दाखवतोय बघा, लिहिलेला आहे. तदर्थ मरावी मंडळ म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ ऑब्लिक महापारेषण कंपनीत यशस्वीरित्या वीज तंत्री या व्यवसायातील शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांकरिता त्याच्या प्रशिक्षण कालावधी इतकी कमाल वयोमर्यादा शिथिलतम राहील. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर इथे 38 वर्ष जर लास्ट एज लिमिट आहे, तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर अप्रेंटिस जर महापारेषण मधून केली असेल तर तुम्हाला जेवढ्या वर्षाची
वर्षाची अप्रेंटिस केली असेल तेवढ्या वर्षाची तुम्हाला काय देणार आहे ते इथे वयामध्ये शिथिलता देणार आहे. म्हणजे 1 वर्षाची अप्रेंटिस तर 1 वर्षाची तुम्हाला वयामध्ये शिथिलता मिळणार आहे. क्लिअर? हो सर, आमचा एवढा पॉईंट क्लिअर झाला. तुम्ही समोर चला. आता समोरच्या याच्यावर येतो बघा. हा महत्वाचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, 7.7. तर 7.7 मध्ये बघा 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 7.7 चा पॉईंट बघा, इथे क्लिअरली मेन्शन केलेला आहे आणि काय काय लिहिलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघा, क्लिअरली दिसला पाहिजे म्हणून थोडं झूम करतोय. चला, आता इथे काय लिहिलेलं आहे, हा पॉईंट अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. बघा, तदर्थ इथे लिहिलेलं आहे, तदर्थ महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ ऑब्लिक महापारेषण कंपनीत यशस्वीरित्या वीज तंत्री या व्यवसायात शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना त्यांनी ऑनलाईन परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या हा शब्द काळजीपूर्वक आहे का? कोणत्या? ऑनलाईन परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या. तुम्हाला 10 गुण मिळणार नाही. कोणते जे अप्रेंटिसवाले विद्यार्थी आहेत त्यांना असं वाटतं की आम्हाला 10 गुण मिळतील, तर तुम्हाला 10 गुण नाही मिळणार. काय, किती मार्क्स मिळणार बघा. त्यांनी ऑनलाईन परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या 10% अधिक 10% अधिक गुण त्यांच्या लेखी परीक्षेतील गुणांमध्ये मिळवून, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला समजून सांगतोय. जर तुम्हाला आता 150 मार्काचा पेपर ते 100 मार्कात कन्वर्ट करतील. 100 पैकी तुमचा पेपर कन्वर्ट झाला. कोणाला? अप्रेंटिसवाल्या विद्यार्थ्यांना सांगतोय. 100 पैकी कन्वर्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला किती मार्क्स आहे? 70 मार्क्स आहे. क्लिअर? मग सर आम्ही तर अप्रेंटिस केली होती. मग या 70चे जर तुम्ही 10% काढले तर किती होते? 70चे 10% म्हणजे 7 मार्क्स. म्हणजे 70चे 10% 7 याच्यामध्ये ऍड करतील आणि टोटल होईल तुमचे 77 मार्क्स. क्लिअर आहे? म्हणजे जर तुम्ही 100 पैकी जर 70 गुण घेतले तर तुम्हाला 10% गुण देतील, 10 मार्क्स देणार नाहीत. किती देतील ते? 10% म्हणजे 10% देतील. जर तुम्ही 80 घेतले तर 8 मार्क देतील, 60 घेतले तर 6 मार्क देतील, 50 घेतले तर 5 मार्क देतील. याप्रमाणे तुम्हाला 10% गुण ते देणार आहेत. क्लिअर? मग त्याचं ऍडिंग करून ते तुमची अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल, असं त्यांनी क्लिअरली इथं मेन्शन केलेलं आहे पॉईंट नंबर 7.7 मध्ये. आता तुम्हाला हा प्रश्न पडते की सर हे सांगा की नेमकी महापारेषणची किंवा महाडिस्कमची किंवा महाजनकोची कुठली अप्रेंटिस चालते? बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे, समोर वाचूनच दाखवतोय ना बघा. त्यासाठी उमेदवाराने इथे लिहिलेलं आहे बघा, त्यासाठी उमेदवाराने वीज तंत्री या व्यवसायात शिकाऊ उमेदवारी पूर्ण केल्याबाबतचे तदर्थ. आता कुठून पाहिजे ते प्रमाणपत्र? तर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ किंवा महापारेषण कंपनीने जाहीर केलेले प्रमाणपत्र अर्ज करण्याच्या अंतिम तारखेस धारण करणे आवश्यक आहे. सर हे वी मंडळ काय आहे? तर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ. तर महाराष्ट्र विद्युत मंडळला म्हटलं जाते MSEB. MSEB कधी होतं? ज्यामध्ये कंपन्या वेगवेगळ्या नव्हत्या तेव्हा MSEB होतं आणि ते 2005च्या आधी होतं. केव्हा होतं? 2005 पर्यंत MSEB होतं. तर 2005च्या आधी ज्यांनी अप्रेंटिस केलेली असेल तर ते इथे इलिजिबल आहेत. जे 2005च्या नंतर ज्यांनी अप्रेंटिस केलेली होती ते विद्यार्थी इथे इलिजिबल राहणार नाही. म्हणजे MSEB जोपर्यंत होतं तोपर्यंतचे विद्यार्थ्यांनी जे अप्रेंटिस केलेली असेल तर त्या विद्यार्थी सुद्धा अप्रेंटिस म्हणून फॉर्म भरू शकतात. नाहीतर मग इथे क्लिअरली मेन्शन केला, इथं कशामध्ये अप्रेंटिस पाहिजे? फक्त महापारेषण याच कंपनीमध्ये अप्रेंटिस पाहिजे. म्हणजे महाडिस्कमची अप्रेंटिस चालणार नाही, महाजनकोची अप्रेंटिस चालणार नाही. याची सर्वांनी काय घ्यायची आहे? नोंद घ्यायची आहे. क्लिअर? चला, आता मराठी भाषेचे प्रमाणपत्र हा महत्वाचा पॉईंट ठरणार आहे. बघा, उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असल्यास खालील प्रमाणे आवश्यक कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे गरजेचे आहे. आता कोणाला? माध्यमिक शालांत परीक्षेचे प्रमाणपत्र अथवा मान्यता प्राप्त विद्यापीठातील 10वी किंवा त्यावरील परीक्षा मराठी विषयासह उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र. म्हणजे तुमचा जर 10वी मध्ये मराठी विषय असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सर्टिफिकेट द्यायची गरज नाही, कारण तुम्ही मराठी लिहिता येते, वाचता येते, बोलता येते, तेव्हाच तुम्ही मराठीचा पेपर दिला 10वीत आणि तेव्हाच तुम्ही मराठीमध्ये पास झाले. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सर्टिफिकेट द्यायचं नाही. प्रश्न हा येतो की CBSE वाल्या पोरांना मराठी हा विषय राहत नाही, तर त्यांना काय करायचं आहे? मान्यता प्राप्त विद्यापीठ संस्थाकडील प्राध्यापकाने उमेदवार मराठी भाषा लिहिता व वाचता येत असल्याचे प्रमाणपत्र व त्यावर सदर विद्यापीठ संस्थेच्या प्राचार्याने प्रतिस्वाक्षरित केलेले प्रमाणपत्र हे चालणार आहे. ओके, चला, मी तुम्हाला अप्रेंटिस विषयी कोणते विद्यार्थी अप्लाय करू शकणार, 10 मार्क्स मिळणार की 10% मिळणार हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करून दिलेलं आहे. असे छोटे छोटे पॉईंट्स ना तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. चला, यानंतर महत्वाचे व्हिडिओ मी छोटे छोटे असेच घेऊन येतील, त्याच्यामुळे तुमचे फॉर्म भरायला तुम्हाला
काही प्रॉब्लेम जाणार नाही. ओके. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन, नवीन एक माहिती घेऊन मी तुमच्यासमोर लवकरच येईल. तोपर्यंत बाय.